नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले। मात्र या प्रकरणाशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाची आणि कायदेशीर धोक्याची सूचना समोर आली आहे। या प्रकरणातील पीडितांची ओळख उघड करणे किंवा AI फोटोंचा वापर करणे तुम्हाला महागात पडू शकते। पाहुयात हा विशेष रिपोर्ट। स्वतःला कॅप्टन म्हणून घेणारा भोंदूबाबा अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत आहे। लैंगिक शोषण, फसवणूक आणि अघोरी विद्येचा वापर केल्याप्रकरणी त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजेच SIT नेमण्यात आले। मात्र या तपासादरम्यान सोशल मीडियावर एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। काही विकृत प्रवृत्तीच्या लोकांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करून पीडित महिलांचे मॉर्फ केलेले फोटो आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केले। नाशिक पोलिसांनी यावर कडक पाऊल उचलले असून अशा 65हून अधिक व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर काहींना बेड्याही ठोकल्या। लक्षात ठेवा, लैंगिक शोषणासारख्या प्रकरणातील पीडितांची ओळख उघड करणे हा भारतीय न्याय संहिता BNS आणि IT कायद्याअंतर्गत अत्यंत गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे। पोलिसांनी स्पष्ट आदेश दिले की पीडितांची ओळख पटेल असे कोणतेही फोटो, व्हिडिओ किंवा AI जनरेटेड चित्र शेअर करू नका। सोशल मीडियाचा वापर करताना आपली सामाजिक जबाबदारी विसरू नका। कोणत्याही अफवांना किंवा चुकीच्या फोटोंना बळी पडू नका आणि ते फॉरवर्ड देखील करू नका, अन्यथा तुम्हाला थेट तुरुंगाची हवा खावी लागू शकते।